संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। सोनाली पाटील उतरली जोशना येसुगडेंच्या प्रचारात। अभिनेत्री म्हणून नाही तर पाहुणी म्हणून प्रचारात आलीये। पलूसकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पलूस नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महायुतीच्या नगर परिषद पदाच्या उमेदवार जोशना विठ्ठलराव येसुगडे आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सहभागी झाल्या। शहरात आलेल्या बिग बॉस फेम अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या कोपरा प्रचार सभांना आज पलूसकरांनी जोरदार प्रतिसाद दिला। तिला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे सोनाली पाटीलमय झाले होते। मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय चेहरा असलेल्या सोनाली पाटील यांना पाहण्यासाठी तरुण तरुणींसह सर्व वयोगटातील नागरिक उत्सुक होते। जुळता जुळता जुळतंय की आणि आई तुळजाभवानी या मालिकांमध्ये घराघरात पोहोचलेल्या सोनाली पाटील यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला। त्यांच्या भाषणादरम्यान नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। अनेक ठिकाणी औक्षण करत त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीचे स्वागत केलं। तर यावेळी गोपू शुगरच्या विद्यमान चेअरमन अपर्णा संग्रामसिंह देशमुख यांच्या आगमनामुळे निवडणुकीच्या प्रचारात एक वेगळी नवी ऊर्जा संचारली असून या उत्स्फूर्त प्रतिसादावरून मतदारांचा कौल कोणाकडे असेल याची चर्चा आता पलूस शहरात रंगू लागली आहे। कुठल्याही कार्यक्रमाला मला सगळीकडे सगळ्यांना सांगायचंय की आमचे हे रिलेशन आणि मला इकडे सगळीकडेच मला वाटतं 4 दिवस आधी मी यायला पाहिजे होतं, पण माझ्या शूटच्या धकाधकीच्या जीवनामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी काही झाल्या नाहीत। पण काकीचा जसा मला फोन आला तसं मी माझं शूट ऍडजस्ट करून आलेले आहे की ऑफकोर्स काकी नगर परिषदेच्या इलेक्शनसाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि जर मी गेले नाही तर असं होऊन जाईल की मी मुंबई सारख्या ठिकाणी असतं तर काहीतरी कारणानिमित्त इतक्या लांबून कसं यायचं, पण कोल्हापूरमध्ये माझं आता शूट सुरू आहे आणि काकींचा फोन आल्यानंतर मला येणं अनिवार्यच होतं। तर एवढा दंगा करायचा जशी पोरगी करते तसा दंगा, आणि तोही 3 तारखेला करायचा आहे कारण आपल्याच मुलाला आहे आणि सगळ्या प्रभागाला मला जाऊन भेटी द्यायच्या। तुमच्या चेहऱ्यावरनं तेवढा विश्वास तरी नक्की वाटतोय की तुम्ही जोशना काकी बरोबर आहे जसं मी आहे आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते मी, कारण निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल लागल्यानंतर मला पुन्हा इकडे यायचं आहे आणि पुन्हा सगळ्या जणींना जसं की तुम्ही बऱ्याचशाच गोष्टी सांगितल्या आहेत, मला वाटतं की आपण एक पॉझिटिव्ह त्या वेळी गेल्यानंतर त्या सगळ्याच अडचणींवरती आपण 100% काम करू आणि बोलू। तर सगळ्या प्रभागांमध्ये जाऊन मला सगळ्याच जण ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत। सो तुम्ही